अशा रखरखत्या उन्हामध्ये जेवणासोबत जर थंडगार मठ्ठा किंवा जर मसाला ताक असेल तर जेवणाची देखील अजूनच मजा वाढते। तर नमस्कार मंडळी, मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले शरीराला थंडावा आणि मनाला तृप्ती देणारं असं थंडगार मठ्ठ्याची रेसिपी। तर बनवायला अगदी सोपं आहे आणि इथे आपण कमीत कमी मसाला वापरून जसा लग्नाच्या पंक्तीमध्ये आपल्याला मठ्ठा मिळतो अगदी त्याच पद्धतीने मठ्ठा कसा बनवायचा याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत। तर चला तर मग आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मठ्ठा बनवण्यासाठी इथे मी अर्धा लिटर ताक घेतले। मध्यम आकाराचे 3 ते 4 ग्लास हे ताक आहे। तर मठ्ठा बनवण्यासाठी आपल्याला हलकंसं आंबटसर आणि थोडंसं दाटसरच ताक हवं आहे, तरच मठ्ठ्याची चव जी आहे ती खूप छान लागते। तर आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण एक हिरवी मिरची घालू। तर मिरचीचे मी तुकडे करून घेतले छोटे छोटे। त्याचबरोबर एक अर्धा इंच आलं घालायचं आहे। मठ्ठा तयार करताना तुम्ही आलं जरूर वापरा, त्याने चव खूप छान लागते। त्याचबरोबर आत्ताच मी यामध्ये 1 चमचा साखर घालते आणि आता याचं आपण वाटण तयार करून घेऊया। साखर मी आत्ताच घालते कारण जेव्हा आपण ताक हलवू त्यावेळी वेळ नाही लागणार साखर विरघळण्यासाठी। तर इथे मी वाटण तयार करून घेतलं आहे। अगदी छोटा चमचाच हे वाटण आपलं तयार झाले। तर आता इकडे जे आपण ताक घेतलेलं आहे त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे। ताक जर थोडंसं आंबट असेल जास्त तर मीठ थोडंसं जास्त लागू शकतं। त्याचबरोबर एक अर्धा चमचा काळं मीठ घालायचं आहे आणि 1 छोटा चमचा इथे मी भाजलेली जिरेपूड घालते। जिरे हलकेसे भाजून घ्यायचे आणि त्यानंतर त्याची पावडर बनवून घ्यायची। त्याचबरोबर आपण जी मिरची आणि आल्याची पेस्ट बनवून घेतलेली ती देखील यामध्ये घालू आणि आता आपण हे एकदा व्यवस्थित 1-2 मिनटं चांगलं हलवून घ्यायचं आहे। तर याआधी आपण उन्हाळा स्पेशल भरपूर अशा रेसिपीज पाहिलेल्या आहेत, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता। तर इथे बघा मी व्यवस्थित एकदा हे मिक्स करून घेतलं आहे। छान असा हे दाटसर ताक आहे। तर आता यावरती आपण थोडीशी कोथिंबीर घालायची। कोथिंबीर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता, कारण कुणाकुणाला ती तोंडामध्ये येते ताक पिताना, त्यामुळे ती आवडत नाही, त्यामुळे तुम्ही कमी जास्त देखील करू शकता। तर आता हे एकदा मिक्स करून घ्यायचं। तर हे जे ताक आहे तर तुम्ही तासभर जर फ्रीजमध्ये ठेवलं तर छान असं या मसाल्याचा अर्क जो आहे तो ताकामध्ये उतरतो आणि त्याची जी चव आहे ती खूपच अप्रतिम लागते। किंवा तुम्ही आत्ताच यामध्ये बर्फाचे जरी तुकडे घातले आणि पिण्यासाठी दिले तरी देखील चालेल। तर आता इथे आपलं हे थंडगार मठ्ठा किंवा मसाला ताक तयार आहे। हे आपण आता एका ग्लासमध्ये सर्व करूया। तर आजची माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि असा शरीराला थंडावा आणि मनाला तृप्ती देणारं थंडगार मठ्ठा किंवा मसाला ताक तुम्ही देखील या पद्धतीने नक्की करून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी लंबोदर किचनला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।